असं वाटतं की बघा आता गुलेनबरी सिंड्रोमची भीती जास्त लोकांच्या मनात दाटली आहे, पुणेकरांच्या मनात जास्त दाटली आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की जनरली याच्याशी टॅकल करण्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण लोक घाबरली आहेत. त्यांना काहीतरी लोकांना एक दिलासा हवा आहे की बाबा हे केलं तर होईल, हे केलं तर नाही होणार आणि आपल्याला ही काळजी घ्यायची. मी सांगू का, म्हणजे तुम्ही हे खूप चांगलं काम करताय आणि मला माहिती आहे की मीडिया हे खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. आता आपण 100 वर्षानंतर पहिलं पॅन्डेमिक आपण सगळ्यांनी भोगलं आहे. देर इज नो अदर वर्ड बट भोगलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ना काहीही झालं की आपण कोविडची तुलना करतो. म्हणून HMPV WHO सांगितलं की चायनामध्ये नाही आहे, तिकडे त्याच्यापेक्षा जास्त RSV चालू आहे. पण आपण त्याचं म्हणजे अवडंबर करून ठेवलं होतं, अक्षरशः मी ते सांगते. आणि HMPV 25 वर्षापासून माहिती आहे आणि 50 वर्षापासून आपल्यात आहे. गिया बारे तर मला वाटतं मी पुस्तक शोधीन वाचलं पाहिजे मी पुन्हा. गिया बारे तर सहज 80-90 वर्षापासून आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कोविडशी तुलना करू नका. कोविडचं नाव नॉवेल व्हायरस होतं, ते नवं होतं, ते आपल्याला रोज काहीतरी नवं शिकवत होतं आणि आपण शिकलो की परत बदलत होतं. गियाबारेचं असं काही नाही आहे. गियाबारेवर अनेक स्टडीज झालेले आहेत. जवळजवळ इंटेन्सिव्हिस्ट, मेडिसिन, पिडियाट्रिशियन्स ह्या प्रत्येक, मी तुम्हाला खात्रीला एक सांगू शकते, जो पिडियाट्रिशियन इंडोर पेशंट्स बघतो त्या प्रत्येकाने गियाबारीचा पेशंट पाहिलेला आहे. त्यामुळे यात काही नवं नाही आहे, यात काही घाबरण्यासारखं नाही आहे. आणि जर तुम्ही वेळेत पोचलात आणि पायाचा पॅरालिसिस असताना आणि तुम्ही म्हणाला तसं इन्फेक्शनच टाळलं तर आणि चांगलं. विशेषतः त्या भागातल्या लोकांनी तर नक्कीच पाण्याचं खूप प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि अन्नाचं. पण पायाचं पॅरालिसिस झाल्या तर तुम्ही पोचलात आणि IVIG घेऊ शकलात तर कदाचित गोष्ट पुढे जाणारच नाही.